नमस्कार. मी कौशल इनामदार. बोल भिडूच्या बुकमार्क या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अ, माझी वाचनाची सुरुवात फार इंटरेस्टिंग. माझा जो पहिला फोटो काढलेला आहे त्याच्यात मी मला वाटतं एक साधारण 3 किंवा 4 वर्षांचा असेन आणि माझ्या वडिलांच्या संग्रहातलं एक पेरी मेसनचं पुस्तक मी उलटं धरून वाचतोय, अतिशय गांभीर्याने. असा तो फोटो मला आठवतोय. पण माझ्या वाचनाची पहिली सुरुवात ही मी माझ्या वडिलांबरोबर दिल्लीत पहिल्यांदा गेलो होतो आणि मी 6-6.5 वर्षांचा असेन तेव्हा, पहिलीत किंवा दुसरीत. आणि कॅनॉट प्लेसवरनं चालताना तिथे एक पुस्तक विक्रेता बसला होता आणि त्याच्याकडे असलेल्या अमर चित्रकथांची कॉमिक्स बघून मी माझी गती मंदावली थोडी. ते माझ्या वडिलांच्या लक्षात आलं. ते थांबले आणि ते म्हणाले, "तुला काही हवं आहे का याच्यातलं?" आणि मला अगदी आठवतंय की 2 कॉमिक्स होती. एक तानाजी आणि दुसरं अभिमन्यू. आणि त्या कॉमिक्सवरच्या चित्रांनी खरं तर मला आकर्षित करून घेतलं. नंतर मला पुढे कळलं की ती चित्र प्रताप मुळीकांनी काढलेली आहेत. दोन्ही तानाजी आणि अभिमन्यूचं मला अजून आठवतंय की तो रथाचं चाक घेऊन त्याच्या शत्रूंवर चाल करून जातोय, असं त्याचं चित्र होतं. आणि तानाजीचं त्यांनी वरती घोरपट टाकली आहे आणि सिंहगडाचा म्हणजे कोंढाण्याचा कडा तो चढतोय. या चित्रांमध्येच एक गोष्ट होती आणि मला त्या गोष्टीचं फार आकर्षण वाटलं. आणि त्याच्या पुढे ते मला माझी स्वतःची केलेली पहिली पुस्तक खरेदी असं म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर माझी ती आवड बघून माझ्या वडिलांनी अमर चित्रकथाचं सबस्क्रिप्शन लावलं घरी. माझ्या वडिलांना, आईला दोघांनाही वाचनाची आवड आणि ते माझे वडील दोन्ही भाषांमध्ये त्यांचं वाचन होतं. त्यामुळे घरी इंग्रजी पुस्तकं पण खूप होती आणि मराठी पण खूप होती. जसं शाळेमध्ये मी गेलो आणि मी पाचगणीच्या एका रहिवासी शाळेत होतो. तर तिथे मला खऱ्या अर्थाने वाचनाची अशी आवड लागली, म्हणजे वेड लागलं. आणि त्या काळात अगाथा ख्रिस्टी, पेरी मेसन याच्यासारखी इंग्रजी ज्या सगळ्या कादंबऱ्या होत्या त्याचं वेड लागलं. पण झपाट्याने मी वाचत गेलो. कॉलेज संपेपर्यंत माझं प्रामुख्याने वाचन हे इंग्रजीतच जास्त होतं. कॉलेजमध्ये गेलो आणि काफ्का, मिलान कुंडेरा याच्यासारख्या ईस्ट युरोपियन लेखकांची ओळख झाली. त्याचबरोबर नॉन फिक्शन म्हणजे विल ड्युरंट किंवा कार्ल मार्क्स यांचं वेड लागलं. अगदी ॲडम स्मिथसुद्धा. आणि ते सगळं जे हातात मिळेल ते वाचायचं, या एका त्या सगळ्या प्रभावात मी होतो. आणि कॉलेजमध्ये आमच्या प्रदीप कर्णिक सर लायब्ररियन होते आणि ते सुद्धा अगदी त्यांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्याला आवड आहे वाचनाची, तर ते वेगवेगळी पुस्तकं त्यांना अगदी काढून द्यायचे, आपणहून काढून द्यायचे. आणि मला वाटतं घरी पुस्तक असल्याचा प्रभाव हा माझ्यावर खूप पडला. आणि माझ्या असं लक्षात आलं की आई वडिलांचं काम काय आहे, तर उपलब्ध करून देणं हे आहे. आणि आई वडिलांना मुलांच्या समोर वाचताना बघणं हा सगळ्यात मोठा वाचनाचा संस्कार असतो. तुम्ही मुलांना सांगू शकत नाही की हे वाच, ते वाच. तो बघतो आई वडिलांना वाचताना आणि तो वाचायला लागतो. तसं माझं झालं. कॉलेज संपेपर्यंत प्रामुख्याने माझं वाचन सगळं इंग्रजीत होतं. आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मी आमच्या जो कॉलेजचा नाटकाचा संच होता, ती नाटकं कॉलेजच्या एकांकिका चेतन दातार दिग्दर्शित करायचा. आणि मी एक एकांकिका लिहिली. एक
माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला. त्या एकांकिकेला बक्षीस मिळालं आणि मला लेखनाचं बक्षीस मिळालं. आणि दुसऱ्या दिवशी चेतननी मला NCPAला बोलवलं, जिथे तो काम करायचा. आणि तो तिथे त्यांनी मला बोलावून त्यांनी विचारलं, की "तुला काय वाटतं, आता लेखक झालास का तू? सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतात." हे मला तेव्हाही माहिती होतं. त्यामुळे मी गप्प बसलो. पण चेतननी मला तेव्हा खाली बसवलं खुर्चीवर आणि सांगितलं, की "मी आता सांगतोय ते लिहून घे." आणि तो म्हणाला, "तुला नाटक लिहायचं असेल तर तुला अख्खी परंपरा माहिती असली पाहिजे." आणि तिथल्या तिथे बसून चेतननी मला खाडिलकरांच्या कीचक वधापासनं तेंडुलकरांच्या गिधाडेपर्यंत, इब्सेनच्या डॉल्स हाऊसपासून ब्रेक्सच्या थ्री पेनी ऑपेरापर्यंत, हॅरॉल्ड पिंटरच्या डम बेटरपासून जॉन ऑसबॉर्नच्या लुक बॅक इन अँगरपर्यंत अशी जवळपास 100 नाटकांची यादी डिक्टेट केली. आणि त्याने विचारलं, "आता कधीपासून वाचन सुरू करणार आहे?" मी म्हटलं, "उद्यापासून." तो म्हणला, "नाही, आत्तापासून." आणि त्याने मला NCPAच्या लायब्ररीची मेंबरशिप भेट दिली आणि तो म्हणला, "आत्तापासून वाच." रोज 6 महिने कॉलेज संपल्यावर मी NCPAच्या लायब्ररीत जायचो आणि एक नाटक वाचून काढायचो. संध्याकाळी चेतनचं काम संपलं आणि तो नोकरीवरनं सुटला की आम्ही दोघं चालत मुंबईच्या NCPAच्या त्या मरीन ड्राईव्हवरनं आम्ही ठाकूरद्वारपर्यंत चालत जायचो आणि त्या दिवशी जे नाटक वाचलेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा व्हायची. हे सगळं प्रामुख्याने इंग्रजीत जास्त आधी चाललं होतं. पण एकदा मला ताप आला आणि मला अजून आठवतं आहे की त्या तापामध्ये क्राईम अँड पनिशमेंट दोस्तोयेव्स्कीचं मी वाचून काढलं. ते इतकं माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला. आपण आजारी असतो तेव्हा आपले सगळे सेन्सेस डाऊन असतात, आपण जास्त व्हल्नरेबल असतो आणि ते वाचून मी अत्यंत अस्वस्थ झालो. आणि त्याच्यानंतर मला काहीतरी उतारा म्हणून दुसरं काहीतरी वाचायचं होतं, पण अंगात त्राण नव्हते की शेल्फपर्यंत जावं आणि कुठलं पुस्तक काढावं. पण माझ्या उशाशी कोणीतरी ठेवलं असेल, पण गोनी दांडेकरांचं कुणाएकाची भ्रमणगाथा हे पुस्तक होतं आणि ते मी काढलं आणि वाचायला लागलो. या अगोदर मराठी अगदी वाचलंच नव्हतं असं नाही. भादखेरांची अनेक पुस्तकं वाचली होती. तेव्हा कल्पवृक्ष हे महाभारतावर आधारित कादंबरी किंवा सेतुबंधन ही रामायणावर आधारित कादंबरी ही वाचली होती. पण कुणाएकाची भ्रमणगाथा वाचून मला एक विलक्षण गोष्ट लक्षात आली. ती अशी की युरोपियन भाषांमध्ये कदाचित जगातलं सर्वोत्कृष्ट साहित्य असेल सुद्धा, पण माझ्याशी संबंधित, माझ्याशी नातं सांगणारं आणि माझ्या आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल आणि माणसांबद्दल बोलणारं साहित्य हे केवळ आणि केवळ मराठीतच आहे. आणि म्हणून आपण मराठी वाचलं पाहिजे, मराठी भाषा आपल्याला कळली पाहिजे, तिचं आकलन झालं पाहिजे, ही उर्मी माझ्यात जागृत झाली. आणि तेव्हा माझ्या वडिलांच्या बुकशेल्फमध्ये ही सगळी मराठी कादंबऱ्या, मग अरुण साधू असतील, खांडेकर असतील, शरीना पेंडसे असतील, या सगळ्या उपलब्ध होती ही पुस्तकं. आणि मला त्याचं मोल तेव्हा कळलं की आपल्याला वाटलं, एक उर्मी जागृत झाली की आपल्याला वाचायला हवं आणि ती पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी फार आपल्याला कष्ट घ्यावे लागले नाहीत. याचं मोल मला तेव्हा कळलं. जसं मी नाटक किंवा कादंबऱ्या असं वाचत होतो, त्याचबरोबर आमच्या कॉलेजच्या नाटकाच्या संचाबरोबर एक संगीताचा संचसुद्धा तयार झाला. तेव्हा रुपारेल महाविद्यालयामध्ये कमलेश भडकमकर, अजित परब, ओंकार दादरकर, प्रतिभा दामले, शिल्पा पै असे सगळे उत्तम गुणी गायक होते, तनुजा जोग. आणि त्या सगळ्या संचामध्ये ते मला सुद्धा त्यांनी एक जागा दिली आणि मी हळूहळू काही गाणी करायला लागलो. आणि एक दिवस कॅन्टीनच्या पायऱ्यांवर मी एक कविता गुणगुणत होतो. ती गुणगुणताना कमलेश भडकमकर शेजारी माझ्या होता आणि तो म्हणला की "अरे, ग्रेसची कविता होती, पाऊस कधीचा पडतो."
आणि ती मी पाऊस कधीचा पडतो अशी गुणगुणत होतो. कमलेश म्हणला, हे चुकीची चाल आहे, अशी चाल नाही आहे. यशवंत देवांची चाल आहे या कवितेला, आणि ती पाऊस कधीचा पडतो अशी चाल आहे. म्हटलं हो का, अच्छा, मला वाटलं हे मला वाटलं अशीच चाल आहे. त्यावर कमलेश म्हणला, नाही पण तू गातोयस तेही बरं वाटतंय, तर तू करत का नाहीस हे पुढे. मला थोडंसं त्याच्यातनं एक माझा उत्साह वाढला आणि प्रोत्साहन मिळालं. मी घरी आलो आणि माझ्या वडिलांच्या संग्रहातनं ग्रेसच्या संध्याकाळच्या कवितांचं पुस्तक काढलं आणि त्याच्यात ही कविता होती. आणि मी ती कवितेला मी चाल पुन्हा एकदा लावली की पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा पडतो. आणि मला एक विलक्षण असा अनुभव आला की आपण चाल लावल्यामुळे आपल्याला जी अगम्य वाटत होती अशी मराठी कविता कुठेतरी आपल्याला कळली असं नको म्हणायला, पण जाणवायला लागली. आणि मग मी एका मागोमाग एक बोरकर, कुसुमाग्रज, मर्ढेकर, पुशी रेगे, शांता शेळके, इंदिरा संत, बालकवी, केशवसूत या सगळ्यांच्या कविता वाचायला लागलो. आणि म्हणून मला त्या कवितांच्या वाचनाची आवड लागली. उर्दू गझल ऐकण्याचा छंद जडला, त्यामुळे उर्दू काव्याची आवड लागली. आणि मी उर्दू शिकायला लागलो तर मोइनुद्दीन जिन्नाबडे नावाचे एक उर्दूतले कथाकार आहेत, ते आम्हाला युनिव्हर्सिटीत शिकवायचे उर्दू. आणि ते म्हणायचे की तुम्हें क्या लगता है, राइटर क्यों लिखता है? राइटर खुद को एक्सप्रेस करने के लिए लिखता है? गलत, राइटर खुद को छुपाने के लिए लिखता है. त्या वाक्यामुळे मला इतका एक असा एपिफनी किंवा बोध झाला किंवा साक्षात्कार झाला की तेव्हापासनं आपण वाचन करताना लेखक काय व्यक्त करतोय आणि काय दडवतोय ह्या दोन्ही गोष्टी वाचायचा एक मला छंद लागला. या सगळ्यामधनं कोणीतरी असं म्हटलंय की पुस्तकं हे काही दोन मुखपृष्ठांमध्ये आणि मलपृष्ठांमध्ये बाइंड केलेले फक्त कागद नाही आहेत, तर माणसांची जिवंत मनं आहेत. आणि ते तुम्ही जेव्हा एखादं पुस्तक उलगडता तेव्हा एक आयुष्य जे तुम्ही कधी जगूच शकत नाही ते तुम्हाला उलगडतं आणि ते तुम्ही जगू शकता. ही जी ताकद आहे पुस्तकाची, आणि विशेषतः कलाकारांसाठी हा जो अनुभव आहे, कारण प्रत्येक अनुभव काही तुम्हाला घेता येत नाही, पण तो तुम्हाला देण्याचं सामर्थ्य पुस्तकांमध्ये. आणि तेव्हापासनं जो माझा वाचन प्रवास सुरू झाला तो अजून तसा अखंड आहे. आता इतकी सगळी माध्यमं आली आहेत, इतक्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत, तुमचं लक्षावधान म्हणजे अटेन्शन स्पॅन तसा कमी झालेला आहे. हातात सतत मोबाईल असतो, तरी माझ्याकडे किंडल वगैरेवर मी वाचन करत असतो किंवा ऑडिबलवर ऑडिओ बुक्स ऐकत असतो. तर मला मध्यंतरी असं एक गिल्ट आलं की आपण जितकं वाचायचो तितकं वाचत नाही. विशेषतः माझा मुलगा आता माझ्यापेक्षा चौपट तरी त्याचं वाचन जास्त आहे. मला तितकासा वेळ मिळत नाही, किंवा पूर्वी पडून वगैरे वाचता यायचं, आता असं राहिलं नाही आहे की पडून पुस्तकं वाचली आणि त्याचं गिल्ट यायचं. पण मध्यंतरी मी एक नवलचा पॉडकास्ट ऐकला आणि त्यांनी माझं एक गिल्ट काढून घेतलं की आपण कसं वाचतो. पूर्वी मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचत जायचं एखादं पुस्तक आणि ते संपवूनच ठेवून द्यायचं. असा एक
अट्टहास आणि एक असा पण असायचा. तर तो म्हणला, की असंच वाचलं पाहिजे असं काही नाहीये. तुमचं वाचन होत नाही. आता मी असं करतो, की एखादं पुस्तक वाचायला घेतो. एखादी कल्पना माझ्या मनात रुजते आणि त्याच्यावर माझं काहीतरी चिंतन होतं. मग त्या कल्पनेवर आणखीन काही मिळतंय का? असं मी दुसरं बघत बसतो, की आपल्याला पुस्तक संपवलं पाहिजे, हे जे मनामध्ये आपल्या एक आपण अट घालून ठेवलेली आहे, ती मी माझ्या मनातनं काढून टाकली आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या असं लक्षात आलं, की माझं वाचन वाढलेलं आहे. आणि मग एखादं पुस्तक एखाद्या पॉइंटपर्यंत वाचायचं, जगभर फिरून यायचं आणि मग पुन्हा तिकडनं ते पुस्तक सुरू करायचं. आणि असं केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की माझं वाचनाचं ॲपेटाईट, त्याची भूक पुन्हा एकदा वाढलेली आहे. आणि मी या प्रवासात, वाचन प्रवासात अजूनही तग धरून आहे. संगीत ही अशी गोष्ट आहे, की पाडगावकरांचे शब्द आहेत, की शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. हे शब्दांच्या पलीकडले कसं कळतं तुम्हाला? मला वाटतं जिथे शब्द संपतात. आता सध्या मी एक वाचलेलं पुस्तक आहे ब्लिंक नावाचं. माल्कम ग्लॅडवेल नावाच्या लेखकाचं ते पुस्तक आहे. आणि प्रतिभावंत माणसं किंवा अगदी सगळेच प्रतिभावंत असतील असं नाही, पण एक नेणीवेत ज्यांच्या काही पोचलेलं आहे, इतकं काम त्यांनी केलेलं आहे एखाद्या विषयामध्ये, अशा लोकांबद्दल ते पुस्तक आहे. काही लोकांना प्रोसेसची गरज नसते, पटकन एखादी गोष्ट बघूनच त्यांना कळतं. तर ते कसं कळतं याच्याबद्दल तो लेखक बोलतो. आणि त्याच्यामुळे माल्कम ग्लॅडवेलबद्दल मला एक उत्सुकता निर्माण झाली, की त्याचे काय विचार आहेत. आणि त्यांनी एका ठिकाणी असं फार इंटरेस्टिंग म्हटलेलं आहे. तो म्हणतो, की आपलं कॉग्निशन जितकं असतं, म्हणजे आपली आकलन शक्ती जितकी असते, त्याच्यापेक्षा कमी आपली अभिव्यक्तीची शक्ती असते. जे आपल्याला आकलन होतंय ते सगळं आपण व्यक्त नाही करू शकत. मग आपण काय करतो, तर टॉकिंग पॉईंट्स काढतो, काही बोलायच्या गोष्टी काढतो. एखादा चित्रपट आवडला तर आपण सांगतो आपल्या मित्राला, मैत्रिणीला, की मला हा चित्रपट खूप आवडला. मग ती किंवा तो विचारतो, की काय आवडलं तुला त्याच्यातलं? आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की आपल्याला 1,000 गोष्टी आवडलेल्या आहेत त्याच्याबद्दल, पण सगळ्या त्या शब्दात आपण नाही मांडू शकत. आणि मग आपण म्हणतो, नाही, नसरुद्दीन शहानी त्याच्यात काम चांगलं केलेलं आहे, त्याचं संगीत चांगलं आहे, त्याचं दिग्दर्शन चांगलं आहे. असा ढोबळ टॉकिंग पॉईंट्स काढतो आपण. याच्या पलीकडे व्यक्त होण्याची काही दुसरा मार्ग आहे का? तर तो संगीत आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी म्हणतो, की म्युझिक इज ट्रूथ इन हाय डेफिनेशन. ज्या गोष्टी शब्दांमध्ये सांगता येत नाहीत, त्या तुम्हाला संगीतामधनं त्याचं अवलोकन होतं. पण मला संगीताबद्दल लिहिणं फार कठीण आहे. आत्ता 1-2 चांगली पुस्तकं मी जी वाचली संगीताबद्दल, त्याच्यात मृदुला दाढेचं रहे न रहे हम हे पुस्तक आहे. की कारण संगीताबद्दल लेखन करणं फार कठीण आहे. दुसरं मला अतिशय आवडलेलं पुस्तक म्हणजे पंडित सत्यशील देशपांड्यांचं गान गुणगान नावाचं पुस्तक आहे. आणि ते मी सगळ्या संगीतप्रेमींना तर सोडाच, ज्यांना संगीताबद्दल फार आस्था नाही अशा लोकांनाही मी सजेस्ट करीन, की तुम्ही हे पुस्तक वाचा. पण संगीताबद्दल कळण्यासाठी संगीताबद्दलचीच पुस्तकं वाचली पाहिजेत असं नाही. मला संगीताबद्दल सगळ्यात जास्त आकलन झालं ते कवितांमुळे झालं. कविता हा फॉर्म हा सांगण्यासाठी कमी आहे आणि सुचवण्यासाठी जास्त आहे. कवी काय करत असतो, तर तो तुम्हाला त्याच्या संदिग्धतेमध्ये सामील करून घेत असतो. आणि आपोआप कविता एखादी वाचताना तुमच्या मनात, त्या कवीच्याही मनात नसतील अशी एक इमेजरी किंवा चित्र मनात उमटायला लागतात तुमच्या मनाच्या पटावर. आणि त्या संदिग्धतेमध्ये तुम्ही एक
अनुवादक म्हणून काम करता. आणि मला असं वाटतं की त्या ज्या मधल्या जागा आहेत त्या सगळ्या संगीतात तुम्हाला दिसतात. उदाहरणार्थ पाडगावकर लिहितात की संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, कुरळ्या लहरी मधुनी शीळ घालितो वारा. आता हे वाचल्यानंतर आपल्या मनात एक चित्र उमटतंच त्याचं की संथ निळे हे पाणी म्हणजे कशाचं असेल. ते सरोवराचं पाणी आहे का, ते नदीचं पाणी आहे का, ते समुद्राचं पाणी आहे. आता संथ असेल तर बहुतेक सरोवरच असेल, पण कधीतरी त्या मोमेंटमध्ये तुम्हाला सागराचं किंवा समुद्राचं पाणी सुद्धा शांत संथ वाटायला लागतं. तुम्ही समजा आत गेलात तर किनाऱ्यावर खूप लाटांचा पसारा असतो, सौमित्र म्हणतो जसं, पण तुम्ही आत गेलात तर तो समुद्र शांत, कधीतरी भयान शांत वाटायला लागतो. आता पाडगावकरांचे हे शब्द ऐकून तुम्हाला कुठल्या प्रकारची शांतता प्रतीत होते, तर हे संगीतात सांगतायत की संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, कुरळ्या लहरी मधुनी शीळ घालितो वारा. हे तुम्हाला जे वातावरण आहे त्याच्या आगेमागे काय गोष्ट आहे, त्या संथ निळे हे पाणीच्या पाण्याचा आणि संथपणाचा संदर्भ काय, हा आपोआप संगीतामुळे तयार होतो. त्यामुळे संगीताबद्दल लिहिलेली पुस्तकं तुम्हाला कदाचित संगीताबद्दल काही शिकवू शकणार नाहीत, पण कविता तुम्हाला खूप संगीताबद्दल सुचवतात, सांगतात, आणि त्याच्या मध्ये मध्ये संगीत पेरलेलं आहे. म्हणजे मायकल अँजेलोचं वाक्य आहे ना की शिल्प हे दगडात नसतं. तो म्हणतो की शिल्प हे दगडात असतं, मी केवळ अनावश्यक दगड बाजूला करतो. आणि मला तेच वाटतं की कवितेचं एखाद्या संगीत किंवा गीताचं संगीत हे त्या शब्दांमध्ये पेरलेलं असतं. संगीतकार फक्त कवितेच्या हातात आपलं बोट देतो आणि मग ती कविता फिरवून आणते की कुठे कुठे संगीत आहे. पण खूप लोकांनी संगीताबद्दल लिहायचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळा तो उत्तम, त्याला निखार येतो, काही वेळा तो फसतो. पण मी ही आत्ता सध्या वाचलेली ही 2 पुस्तकं आणि विशेषतः गान गुणगान हे अगदी मी रेकमेंड करेन लोकांना वाचायला. कदाचित मला जी पुस्तकं रेकमेंड करायची आहेत किंवा लोकांनी वाचावीत असं मला वाटतं, ती पुस्तकं नवीन नसतील, कारण सध्या मी महाभारताने पछाडलेला आहे. महाभारतावर जे मिळेल ते मी वाचायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे उमा कुलकर्णींनी भैरप्पांच्या पुस्तकाचा अनुवाद केलेला पर्व हे पुस्तक मी अगदी नक्की सांगेन की हे तुम्ही वाचलं नसेल तर वाचा. भैरप्पांचं इतरही लिखाण आहे, जसं मंद्र आहे किंवा आवरण आहे. हे महाभारतावरचं मला असं वाटतं पर्व हे उत्तम पुस्तक आहे. बाकी मंद्र आणि आवरण हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये झालेले बदल आणि का ते झाले याचा एक आढावा घेतलेला आहे. मला फार ते आवडलेलं पुस्तक आहे. आत्ता महाभारताबद्दलच सांगतो तर महाभारताचे अनावरण हे अमी गणात्रा यांच्या महाभारत अनरायव्हल्ड या पुस्तकाचं अनुवाद आहे आणि मला वाटतं दीपाली पाटवतकरांनी तो अनुवाद केलेला आहे. त्याच्यानंतर महाभारताची जी क्रिटिकल एडिशन आहे, जी
भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूटनी केलेली आहे. त्याचा त्या क्रिटिकल एडिशनचा इंग्रजी अनुवाद बिबेक देब्रॉयननी केलेला आहे. तो अतिशय वाचण्यासारखा आहे. त्याच्यानंतर नित्यानंद मिश्रा यांनी लिहिलेला व्यासकथा नावाचा एक संग्रह आहे. हे सगळं महाभारताशी संलग्न असं लिखाण आहे. आणि शिवाय विदर्भ मराठवाडा संस्थेचं, आता ते मला मिळतं का नाही माहिती नाही, पण त्यांचा 11 खंडांचं जो महाभारत आहे त्याचं राशम वाळिंबेंनी संपादन केलेलं आहे. ते सध्या मी वाचतोय आणि मी कुणालाही रेकमेंड करेन की ते वाचाच. हे झालं महाभारतावर. पण सध्या मला आत्ता आवडलेली 2 पुस्तकं दीपक करंजीकरांची, घातसूत्र आणि दुसरं म्हणजे अस्वस्थ सूत्र. हे अफगाणिस्तानच्या सगळ्या जिओपॉलिटिक्सवर लिहिलेलं पुस्तक आहे. आणि घातसूत्रामध्ये अगदी टायटॅनिकपासून ट्रम्पपर्यंतच्या ज्या सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत त्याच्यावरचं ते पुस्तक आहे. आणि फार रंजक लिखाण तर केलेलंच आहे. पण आपण सगळा आपल्याला न कळत असलेला जो जिओपॉलिटिकल पट आहे तो बघून आपण विस्मयचकित होतो. तर हे पुस्तक बोलभिडूच्या बुकमार्क या सदरात तुमच्याशी संवाद साधून मला अत्यंत आनंद मिळाला. विशेषतः या सगळ्या पुस्तकांच्या सान्निध्यात बसून. हे जितकं आनंददायी आहे तितकं थोडंसं कन्फ्युजिंगसुद्धा आहे. कारण सुरुवात तर आपल्याला करता येते, पण थांबावं कुठे हे काही आपल्याला कळत नाही. पण वैश्विक न्याय आहे की जे सुरू होतं ते संपतं, त्यामुळे समारोपाकडे यायला पाहिजे. इतकी सगळ्या पुस्तकांचं जे मी आत्ता वाचतोय ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. माझ्या वाचन प्रवासाबद्दल सांगितलेलं आहे, कुठून तो सुरू झाला आणि जे व्यक्त झालं आहे ते वाचायचंच, पण जे अव्यक्त आहे ते सुद्धा वाचायला शिकायचं. आणि हळूहळू ते मी शिकत चाललेलो आहे. अजून काही सगळं मला कळतंय असं नाही, पण इतकी सगळी मनं लोकांची त्यांनी आपल्यासमोर उघडून ठेवलेली आहेत. तर त्याचा हा जोपर्यंत टाईम मशीनचा शोध लागत नाही तोपर्यंत ही पुस्तकच वेगवेगळ्या काळात विहरण्याचं आपलं साधन आहे. आणि मला अतिशय आनंद याचा आहे की या सगळ्या मराठी पुस्तकांच्या सान्निध्यात बसून मी हे बोलतोय. मराठी भाषेत मध्ये वाचण्याचा सौभाग्य मला उशिरास उमगलं असेल तरी ते आयुष्यभर माझी साथ करत राहिलं. अशोक बागव्यांची एक कविता माझ्या मनात येते. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे. अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहानेत माझ्या तुला ओळखावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. माझा मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल, मराठीचा बोल ओवी मधून पाझरे निळ्या
अमृताची ओल मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल. धन्यवाद.